नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की बघा हिंगोली व बीड पोलीस पाटील भरती 2026साठी बघा जे की मित्रांनो आपण आज या ठिकाणी अंकगणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, हिंगोली व बीड या दोन्ही या ठिकाणी बघा या दोन्हीही जिल्ह्यासाठी मित्रांनो उपयुक्त अशी बघा जी की आपली मित्रांनो आजची प्रश्नपत्रिका असणार आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी 100% परीक्षेमध्ये मित्रांनो येणारी प्रश्नसंच बघा जी की या ठिकाणी आपण या आधीच्या देखील सरावामध्ये मित्रांनो पाहणार आहोत. आणि बघा संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो एकदम शॉर्ट ट्रिक्सनुसार मित्रांनो या ठिकाणी बघा कव्हर करणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा आत्ताच काय करा, वही पेन घ्या आणि बघा संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो बघा नोट डाऊन मात्र करून घ्या. ओके, तर बघा महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबत बघा व्हिडिओ पूर्ण मित्रांनो शेवटपर्यंत पाहून घ्या. ओके, बघा प्रश्न पहिला, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर मित्रांनो बघा जे की या बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येणार या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 27, 38, 34, 31, 41, 24 व प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या जागी बघा कोणती संख्या येईल मित्रांनो बघा. तर थोडंसं जर समजा तुम्ही जर या ठिकाणी बघा एक आवर्जून जर मित्रांनो बघा या ठिकाणी जर या प्रश्नाकडे लक्ष दिलं तर एक बघा मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते, तर ती काय बघा. या ठिकाणी हे 27 आहे, काय हां या ठिकाणी लिहितो हे 27. ओके, 27च्या बाद आहे 38, 38च्या बाद आहे 34, 34च्या बाद आहे 31, याच्या बाद आहे 41, हे आहे 24 आणि हे आहे प्रश्नचिन्ह. ओके, आता बघा या ठिकाणी येते काय प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी. या जर ठिकाणी एक गोष्ट बघल्या तुम्ही तर तुम्हाला गोष्ट लक्षात येईल बघा, ते म्हणजे काय मित्रांनो. तर बघा या ठिकाणी मित्रांनो 24 आणि बघा 27 आणि 34मध्ये कसा या ठिकाणी मित्रांनो संबंध आहे. जर आपण 27मध्ये जर 7 प्लस केले तर झाले किती 34. ओके, नंतर जर आपण या 34मध्ये पुन्हा 7 प्लस केले तर 41 होत आहेत. ओके, मग पुन्हा या ठिकाणी वरी बघा, जर आपण 38मधून -7 केले तर 31 होत आहेत. नंतर या 31मधून जर आपण -7 करत आहात तर मित्रांनो 24 होत आहेत. ओके, तर आता बघा जे की या ठिकाणी बघा जर आपण या 41मध्ये मित्रांनो जर +7 केली तर होतील किती बघा जी की मित्रांनो 48 होतील बघा मित्रांनो, जे की बघा क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या जे की बघा क्रमांक 48 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, या पद्धतीनुसार बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर बघा मित्रांनो आयोग तुम्हाला याच प्रकारचे प्रश्न मित्रांनो विचारू शकते. ओके, म्हणून मित्रांनो नोट डाऊन करून घ्या, कारण बघा ओके नोट डाऊन करून घ्या. आणि मित्रांनो बघा नोट डाऊन करण्यासोबत पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण मित्रांनो बघा 100% परीक्षेमध्ये येणारी हे मित्रांनो बघा जी की प्रश्नसंच ही आपली आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा दुसरा आता. तर बघा 2000 रुपयांचे दर साल दर शेकडा 5% दराने एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल? मित्रांनो बघा याच्या अगोदर देखील या ठिकाणी मी सरळ व्याजाचे बघा जे की 2 भागामध्ये 2 प्रश्नसंच दाखविलो आहे. तर हा बघा जे की आजचा बघा सरळ व्याजावरचा तिसरा प्रश्न मित्रांनो पडलेला आहे. ओके, तर बघा सरळ व्याज काढणं एकदम सोपी गोष्ट आहे, परंतु मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना बघा या ठिकाणी जे की सरळ व्याज मित्रांनो काढता येत नाही. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट बेसिक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे काय, तर आपल्या मित्रांनो पोलीस पाटील भरतीसाठी मित्रांनो बघा जास्त काही तुम्हाला अवघड या ठिकाणी बघा प्रश्नसंच मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेचे असणार नाहीत. ओके, फक्त बेसिक लेवलचे प्रश्न आहेत जास्त, त्यामुळे बघा तुम्ही जास्त काही खोलवर या ठिकाणी बघा मित्रांनो जाण्याची काहीही गरज नाही. ओके, तर बघा जेवढे मित्रांनो बेसिक बघा मी या ठिकाणी जेवढे काही तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत प्रश्न दाखवत आहे मित्रांनो, याच प्रकारचे सेम टू सेम मित्रांनो बघा जे की 100% परीक्षेमध्ये मित्रांनो प्रश्न येणार आहेत. ओके, तर बघा सरळ व्याज कशा प्रकारे आपण काढू शकतो. डायरेक्ट हे 2000 रुपये घेऊन टाका, हे डायरेक्ट 2000 रुपये मी घेऊन टाकतो 1 2 3. ओके, किती टक्के दराने? हे 5% दराने. 5% किती वर्षाचं? 1 वर्षासाठी गुणाकारात हे घेतलो 1. ओके,
आणि छेदामध्ये घेतो 100. ओके, आता काय करतो, हे 2 शून्य कॅन्सल करतो, वरचे 2 शून्य कॅन्सल करतो, उरले किती 20 गुणाकारात 5 गुणाकारात 1, 5 1 5. ओके, आता 20 5 100 रुपये. मित्रांनो बघा जे की ठिकाणी आपल्या प्रश्नांचं बघा करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. ओके, लक्षात ठेवून घ्या. या ठिकाणी बघा मित्रांनो, या जे की आपल्या हिंगोली व बीड पोलीस पाटील भरती 2026 बघा, या दोन्ही परीक्षांसाठी एक उपयुक्त असा आपण बघा जे की एक 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही अजून हा आपला महाठोकळा या ठिकाणी खरेदी केला नसेल, अवश्य खरेदी करून घ्या. मित्रांनो बघा, खरेदी करण्यासाठी जे की 7414 9307 बघा हा आपला आहे क्रमांक. या क्रमांकावर मित्रांनो फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला मित्रांनो नंबरचा स्क्रीनशॉट शेअर करून टाका. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा जे की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा लगेच खरेदी करून घ्या. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही जर आपला हा महाठोकळा घेतला तर फक्त आणि फक्त मित्रांनो आपल्या महाठोकळा फक्त या 5000 प्लस प्रश्नांच्या थ्रू तुमचं मित्रांनो बघा जे की 100% मित्रांनो निकाल या ठिकाणी येणार आहे. म्हणून मित्रांनो बघा, वेळ लावू नका. या ठिकाणी बघा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, म्हणून वेळ लावू नका, लगेच खरेदी करून घ्या. आणि बघा तुमच्या अभ्यासाला मित्रांनो एक नवी वळण मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी एक देऊन टाका. ओके, तर बघा पुढे तिसरा प्रश्न. हा तर बघा तिसरा प्रश्न काय म्हणतो, जर जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफूल म्हटले, रानफुलाला मोगरा म्हटले, तर फुलांचा राजा कोण. मित्रांनो बघा एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या, या ठिकाणी बघा फुलांचा राजा कोण आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी माहीत असणं महत्त्वाचं आहे. ओके, तर फुलांचा राजा असतो बघा मित्रांनो क बघा जे की गुलाब. परंतु मित्रांनो गुलाब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर आता राहणार नाही. ओके, थोडंसं वाचवा. जास्वंदाला कमळ म्हणत आहे. ओके, आणि कमळाला गुलाब म्हणत आहे. ओके, मग गुलाबाला या ठिकाणी रानफूल म्हणत आहे. बघा मित्रांनो गुलाबाला रानफूल म्हटले म्हणजे मित्रांनो बघा जे की गुलाबाला रानफूल म्हणत आहे. म्हणून मित्रांनो जे की बघा क्रमांक ड रानफूल आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. हां, तर 1260 रुपयास गाय खरेदी केली, तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च झाला. पुढे ती गाय विकली, त्यामुळे 15% नफा झाला, तर ती गाय किती रुपयांस विकली असेल. या प्रकारचा प्रश्न बघा जे की मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर आपण कशा रीतीनं जे की योग्य प्रकारे काढू शकतो. तर काय केलं आहे, 1260 रुपयाला गाय खरेदी केली आणि तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च आला. ओके, हे दोन गोष्टी पहिलं तुम्ही लिहून घ्या. जसं की मी हे लिहून घेतो, 1260 रुपये प्लस तिला घरी आणण्यासाठी किती खर्च आला 140 रुपये. या दोघांची करतो बेरीज. 1260 प्लस जर आपण 140 रुपये केले तर मित्रांनो बघा टोटल होतात 1400 रुपये. ओके, टोटल झाले किती आता या ठिकाणी 1400 झाली. ओके, मग आता पुन्हा तर पुढे ती गाय विकली, त्यामुळे 15% नफा झाला आहे, तर ती गाय किती रुपयास विकली या प्रकारचा प्रश्न विचारला. मग टोटल आता बघा किंमत त्या गायची किती झाली या ठिकाणी 1400 रुपये झाली. तर फक्त आता आपला नफा काढून या नफ्या या 1400 रुपयात प्लस करायचा आहे. ओके, म्हणून मी काय करतो, हे टोटल किंमत घ्या 1400 रुपये गुणाकारात किती टक्के नफ्याने विकली आहे, ह्या 15% नफ्याने विकली आहे, म्हणून हे 15% घ्या आणि टक्क्याच्या खाली 100% घेऊन टाका. ओके, आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. आता 14 गुणाकारात 15 करा. 14 गुणाकारात 15 या ठिकाणी बघा 15 चोक 60, हातच्या आले 6, 15 1 15, 15 6 21 म्हणजे 210 या ठिकाणी आलेलं आहे. आता मी काय करतो, हे बघा मित्रांनो 1400 वरचे प्लस हे 210 प्लस करतो. जर 1400 प्लस 210 केलो तर आलं किती बघा
1600 मित्रांनो बघा जे की 10 रुपये बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. तर किती मित्रांनो बघा ती गाय किती रुपयास विकली असेल तर बघा जे की क्रमांक बघा ब 1610 रुपये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होईल. ओके, या रीतीनं मित्रांनो बघा जे की आपण प्रत्येक प्रश्नाचं आन्सर अगदी काही वेळेमध्ये मित्रांनो बघा एकदम चंद सेकंदामध्ये या ठिकाणी काढू शकतो. ओके, तर बघा नोट डाऊन करून घ्या, नुसतं बघण्यात काहीही या ठिकाणी अर्थ नाही. पुढे 5वा प्रश्न बघा आता कशा रीतीनं सोडवायचा आहे. तर 5वा प्रश्न बघा, आशिषचे वजन बघा मित्रांनो या ठिकाणी आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे, मोहीनचे वजन मनीषपेक्षा कमी आहे, पवनचे वजन मनीषपेक्षा अधिक आहे व गोविंदपेक्षा कमी आहे, तर सर्वात जास्त वजन कोणाचं आहे या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणावर मित्रांनो बघा जे की सोडवत जायचं आहे आणि इथून बघा या ठिकाणी आपण पुन्हा कुठंही उडी कशाही प्रकारे मारू शकतो. ओके, एवढी गोष्ट फक्त लक्षात घ्या. बघा जसं की मी सांगतो आता बघा ठेवून फक्त तुम्ही लक्षात घ्या. ओके, आशिषचं वजन गोविंदपेक्षा अधिक आहे म्हणजे गोविंद हा आशिषपेक्षा वजनाने कमी आहे. ओके, लक्षात घ्या फक्त या ठिकाणी मी घेतो आशिष. ओके, आशिष. आता आशिषचं वजन गोविंदपेक्षा अधिक आहे म्हणून मी काय करतो हे गोविंद याच्या खाली घेतो, गोविंद. ओके, मग आता बघा याच्या बाद मोहीनचे वजन मनीषपेक्षा कमी आहे, काहीच कळलं नाही. पवनचे वजन मनीषपेक्षा अधिक आहे, काही कळलं नाही व गोविंदपेक्षा कमी आहे. बघा या ठिकाणी आहे एक इंटरेस्टेड गोष्ट ती म्हणजे काय बघा, हा जो पवन आहे या पवनचं वजन मनीषपेक्षा अधिक आहे पण गोविंदपेक्षा कमी आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आहे गोविंद आणि गोविंदपेक्षा पवनचं वजन कमी आहे म्हणजे हे पवन या गोविंदच्या खाली येणार आहे. आता काय करतो या पवनला घेतो गोविंदच्या खाली. पुन्हा याला मी रिपीट वाचतो, पवनचे वजन मनीषपेक्षा अधिक आहे व गोविंदपेक्षा कमी आहे म्हणजे पवन हा मित्रांनो या मनीषपेक्षा मोठा आहे म्हणजेच मनीष हा बघा जी या ठिकाणी पवनपेक्षा लहान आहे. ओके, म्हणून काय करतो या ठिकाणी मी घेतो मनीष. तर आता फक्त उरला एकच व्यक्ती ते म्हणजे मोहीन. ओके, तर आता बघा आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे, या गोविंदपेक्षा आशिषचं वजन अधिक आहे. ओके, मोहीनचे वजन मनीषपेक्षा कमी आहे. बघा मोहीन हा जो मोहीन आहे या मोहीनचं वजन मनीषपेक्षा कमी आहे म्हणून मी काय करतो या मनीषपेक्षा कमी या मोहीनला करतो. ओके, तर आता बघा मोहीनचे वजन मनीषपेक्षा कमी आहे, या मनीषपेक्षा मोहीनचं वजन या ठिकाणी कमी आहे. ओके, या मोहीनचं. ओके, मग पुन्हा पवनचे वजन मनीषपेक्षा अधिक आहे, या पवनचं वजन या मनीषपेक्षा अधिक आहे बरोबर व गोविंदपेक्षा कमी आहे, या गोविंदपेक्षा कमी आहे. ओके, बरोबर. तर सर्वात जास्त वजन कोणाचं आहे तर मित्रांनो बघा सर्वात वरी कोण आहे, जो सर्वात वरी असणार त्याचं वजन सर्वाधिक असणार. तर सर्वात वरी आहे बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आशिष म्हणजे बघा आपल्या प्रश्नाचं बघा जे की क्रमांक या ठिकाणी आशिष हे करेक्ट आन्सर मित्रांनो असणार आहे. जर आपल्याला लहान किंवा कमी वजनाचा कोण जर विचारलं असतं तर ते बघा जे की मित्रांनो मोहीन हा आपल्या ठिकाणी जे की असला असता. ओके, जे की बघा मित्रांनो या प्रकारे आपण एकदम कमी वेळेमध्ये बघा जे की मित्रांनो बुद्धिमत्तेचे देखील प्रश्न संच सोडवून जे की फटाकमध्ये मित्रांनो जे की बघा जे की काही सेकंदात आन्सर या ठिकाणी काढू शकतो. तर पुढे बघा शेवटचा प्रश्न, 25चा संबंध जर 149 असेल तर 67चा संबंध बघा प्रश्नचिन्हासोबत म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतीही संख्या येणार. बघा मित्रांनो या प्रश्नाचं बघा जे की योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपलं बघा व्हिडिओला शेअर करा. आणखीनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याच प्रकारच्या नवीन मित्रांनो बघा व्हिडिओज याच प्रकारे एकदम ट्रिकच्या माध्यमातून शिकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब मात्र करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत ह्या काळजी करा, अभ्यास.